नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये 40% वरील अपंग व्यक्तींना फिरते वाहन हे मोफत दिलं जाणार आहे, म्हणजे मोफत दिलं जात आहे। राज्य शासनाची ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे कोणी 40% वरील अपंग व्यक्ती असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजने संदर्भानुसार आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर आपला व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, 40% वरील अपंग व्यक्तींना शासन हे फिरते वाहन दुकान अशा प्रकारचं एक मुबलक प्रमाणामध्ये त्यांना हे वाहन उपलब्ध करून या योजनेअंतर्गत दिलं जात आहे। तर ज्या व्यक्ती 40% वरील अपंग असतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। तर 40% वरील अपंग व्यक्तींना मिळणार मोफत फिरते वाहन दुकान। ऑनलाईन अर्ज करणे चालू झालेले आहेत। ही योजना आत्ताच लागू झालेली आहे राज्यामध्ये आणि राज्य शासन या अपंग व्यक्तींना एक खूप चांगली योजना प्रोव्हाइड करत आहे। जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल, जे कोणी अपंग व्यक्ती 40% अपंग व्यक्ती असतील ते या योजनेसाठी पात्र असू शकतात। तर ऑनलाईन अर्ज करणे हे चालू झालेले आहे। आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, सही, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, डोमिसाइल सर्टिफिकेट, रेशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, अपंग प्रमाणपत्र किंवा UDID कार्ड आणि वय मर्यादा 18 ते 55 वयोगटातील अपंग व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। तर दिव्यांग कल्याण विभागाकडून ही खुशखबर आहे की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित मुंबई कडून नवीन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत सर्व अपंगांना पर्यावरणपूरक ई-वाहने, ई-कार्टवर विविध व्यवसाय करण्यासाठी 100% मोफत ई-वाहन दुकान मिळणार आहे। फॉर्म भरण्यासाठी आजच जवळच्या CSC सेंटरला तुम्ही भेट देऊ शकता आणि जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत तुम्हाला अगोदर पण मी ते सांगितलेले आहेत। तर आवश्यक कागदपत्रे काय आहे की पासपोर्ट फोटो लागेल, अर्जदाराची सही किंवा अंगठा लागेल, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी लागेलच, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, शैक्षणिक पुरावा जो काही शिक्षण झालेला आहे अपंग व्यक्तीचा तो लागेल, अपंग प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे, UDID कार्ड लागेल आणि अपंग ओळखपत्र सुद्धा लागेल आणि एक प्रतिज्ञापत्र आणि जातीचा दाखला, वय व अधिवास प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणार आहे। तर अशा प्रकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत 100% मोफत वाहन म्हणजे फिरते वाहन दुकान, अपंग व्यक्तींना एक रोजगार मिळावा, कुठेतरी त्यांना एक चालना, त्यांना कुठेतरी एक मदत, त्यांना कुठेतरी एक व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना राज्य शासन या वाहना प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। ही योजना खूप चांगली आहे। काही लोक दुर्लक्ष करत असतील की राज्य शासनाची योजना आहे परंतु लाभ मिळणार नाही, परंतु या योजनेअंतर्गत 100% हा लाभ मिळणार आहे। आपण त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहोत की 40% वरील अपंग व्यक्तींना 100% या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। तरी मंडळी, जे कोणी अपंग व्यक्ती असतील किंवा तुम्ही जर एक 40% वरील अपंग व्यक्ती असताल तर या योजनेसाठी निश्चितपणे अर्ज करा। जर तुमचे नातेवाईक कोणी असतील अपंग व्यक्ती तर त्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा किंवा त्यांना ही माहिती कळवा की ही योजना आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला फिरते वाहन हे दिलं जाणार आहे। एखाद्या गरजू लाभार्थ्याला त्याची संधी किंवा त्याला एक रोजगार उपलब्ध करता येईल एवढीच मदत तुमच्या परीने करण्यापर्यंत पोहोचवा, कारण की ही योजना 100% फ्री आहे आणि या योजनेअंतर्गत 100% त्यांना हे फिरते वाहन मिळणारच आहे आणि त्यासाठीच राज्यामध्ये ही योजना दिव्यांग कल्याण विभागाकडून राबवली जात आहे, महाराष्ट्र राज्य। तर अशा प्रकारची ही योजना आहे। या योजनेअंतर्गत 40% वरील अपंग व्यक्तींना मोफत आणि फिरते वाहन हे दिलं जाणार आहे। तर मंडळी, नक्की एखाद्या गरजू अपंग व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्याला पण या योजनेचा लाभ मिळू द्या। तर अशा प्रकारे आपण एक छोटासा अपडेट बघितला की दिव्यांग व्यक्तींना फिरते वाहन हे दिलं जाणार आहे। तर यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवरती जा आणि तिथे हा अर्ज भरून घ्या। तर अशा प्रकारची योजना आहे मंडळी। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की अशा प्रकारची योजना राज्यामध्ये चालू आहे। आपला व्हिडिओ नक्की हा गरजू विद्यार्थीपर्यंत किंवा गरजू अपंग व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।